सुप्रभात मित्रांनो. सो आजचा आमचा रत्नागिरीतला दुसरा दिवस आहे. सो आम्ही काल संध्याकाळी तर कुठे गेलो नाही फिरायला. दमलेलो जरा उन्हात राईड करून. सो आम्ही रेस्ट केला आहे कालचा दिवस पूर्ण. आणि आजचे आमचे लोकेशन्स आहेत. आम्ही आता सध्या जयगडसाठी निघालो आहे, कराटेश्वर मंदिरात. त्याच्यानंतर जयविनायक करू, मग गणपतीपुळे करू आणि मग आरेवारे करू. सो हे 4 आमचे लोकेशन्स तर फिक्स आहेत, हे करायचेच आहेत आम्हाला. आणि त्यानंतर संध्याकाळी जर करावंसं वाटलं, फिरावंसं वाटलं तर मग भाटे आणि तिवा पॅलेस वगैरे करू. नाहीतर मग रेस्ट करू आणि डिनर वगैरे करून झोपू. सो लेट्स हिट द रोड. हाँ ये ब्रिज के ऊपर चल लगे. फक्त 2 किलोमीटर लांब आहे आम्ही मंदिरापासून. इथे इलेक्ट्रिक प्लांट आहे JSWचा, त्याच्या बॅक साईडलाच आहे. जास्त लोक येत नाहीत म्हणून जरा ट्रॅफिक वगैरे नाही इथे. जशी स्पीड ब्रेकर. हां, रश कमी आहे. आम्ही चालू आहे आता फक्त. आणि इथे समुद्रकिनारा पण आहे खूप मस्त असा, मंदिराच्या इथेच बाजूला. असं बीच वगैरे नाही, पण डायरेक्ट समुद्र. रोड तर चांगला आहे, फक्त एवढंच की छोटे छोटे स्पीड ब्रेकर्स आहेत आणि ते कॅमोफ्लाज्ड आहेत, ते दिसत नाहीत पटकन. सो ते सांभाळायला लागतात. पण रोड असंच खराब नाही. चलो, तर पोचलो आम्ही इथे मंदिराच्या इथे. सो इथे ओपन असंच पार्किंग आहे डायरेक्ट ओपन स्पेसमध्ये. सो इकडे गाड्या लावतो आम्ही. पोचल्यात आम्ही कराटेश्वर मंदिराजवळ. इथे गाड्या पार्क केल्यात आणि तिथे कमानी आहे मंदिराची. सो आता जातो, दर्शन करतो आणि येतो वरती, दाखवतो पुढे. दर्शन झालं आमचं कराटेश्वर मंदिरात. आता आम्ही पुढे जयविनायकला चाललो आहे. रस्त्यातच पडतं आणि दोन्ही लोकेशन्स म्हणजे मस्तच आहे, सुंदर आहेत मंदिरं दोन्ही. तर आता दाखव जयविनायकचं मंदिर. राईटला असे
कॉटेजेससारखं आहे. आय गेस हे फॅक्टरीमध्ये इलेक्ट्रिक कंपनीमध्ये काम करणाऱ्यांसाठी असेल. आणि इथे लेफ्ट साईडलाच पुढे जय विनायक मंदिर आहे. सो असे कॉटेजेस खूप आहेत एम्प्लॉईजचे. हा एक हे बघा जय विनायक मंदिर. सो आता आमचं झालं आहे जय विनायक मंदिरात जाऊन आलो आहे आम्ही. आता आम्ही टुवर्ड्स गणपतीपुळे चाललो आहे. गणपतीपुळ्याला गर्दी तर आहे कारण आता क्रिसमसची सुट्टी चालू झाली आहे. पण त्यानंतर आम्ही मग फक्त एकच स्पॉट ठेवलं आहे आरेवारे. सो जास्त काय घाई नाही अशी. आणि जय विनायकपासून गणपतीपुळे अराऊंड 13 किलोमीटर आहे. गणपतीपुळ्याजवळ रस्ता खूप खराब झाला आहे. आला आता इथेच आहे, राईट आहे गणपतीपुळ्याचा. बापरे, चप्पल काढायला पण फुल एकदम गर्दी आहे. दर्शन झालं आता मंदिरातून आलो बाहेर. खूप गर्दी होती, खूप म्हणजे खूप गर्दी होती कारण आता क्रिसमस चालू आहे ना. सो वेकेशनसाठी खूप लोक आलेत आणि आता झालं आता मंदिर थोडं बंदच होणार होतं. तेवढ्यात आम्हाला आत घेतलं आणि लाईन थांबली, तर त्या बाबतीत तर नशीब चांगलं होतं. बघू आता लंच करू आणि मग निघू पुढे जायला. काय आलं राज, ऐसा क्यों बैठा है? सो आता आम्ही रिटर्न घरी जातो आहे. आम्ही आरेवारीसाठी थांबत नाही आहे. फक्त आता जितका रेकॉर्डमध्ये आलं असंच कॅमेऱ्यात ते बघा. थोडं जाऊन रेस्ट करू आणि फुल आता एकदम व्हायरल झाला आहे ना स्पॉट. तर आता गर्दी पण खूप आहे. झिपलाईन फेमस नव्हती, आरेवारेचा बीच फेमस नव्हता, तेव्हा काही एवढी गर्दी नसायची. तेव्हा इथे दुकानं पण नव्हती. लिटरली आम्ही घरून पाण्याच्या बॉटल वगैरे घरूनच आणायचो कारण कोण काय सेलच नाही करायचं इथे. हां, सो रीलमुळे आता व्हायरल झालं आहे तर खूप गर्दी आहे, खूप. आरेला पण गर्दी आहे, वारे बीचला पण गर्दी आहे आणि त्याच्या पुढे पण एक आहे त्याला पण गर्दी आहे. सो असा सीन झाला आहे. बघू आता पुढे काय असेल तर दाखवीन व्लॉगमध्ये, नाहीतर सी यू इन दी नेक्स्ट व्लॉग. The next day. तर गुड मॉर्निंग गाईज. आता मी रत्नागिरी सोडतोय आणि चाललो आहे टुवर्ड्स हरिहरेश्वर, जे आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे. सो रत्नागिरीपासून आता अराऊंड 200 किलोमीटर्स जायचं आहे.
सो आमच्या ट्रिपचं सॅडली ते शेवटचं डेस्टिनेशन आहे आणि त्यानंतर आम्हाला मुंबईला निघायचं आहे. सो पण आता केली आता 8-9 दिवस आम्ही मजाच करतो आहे, फिरतोच आहे. सो घरी जावं लागणार पुन्हा एका नेक्स्ट ट्रिपसाठी निघायला. तर आता कंटिन्यू करूया राईड. जाऊया हरिहरेश्वरला, दर्शन घेऊया, रिलॅक्स करूया आणि काही नेक्स्ट ट्रिपसाठी प्लॅनिंग वगैरे करू. कारण ट्रिपवर दुसऱ्या ट्रिपची प्लॅनिंग करायची मजाच वेगळी आहे. सगळे एकाच ठिकाणी बसून आपल्या आयडियाज सांगून नोट्स बनवून सगळं रेडी. नाहीतर आपण फोनवरती बोलत बसतो की अरे इकडे जाऊया, उद्या भेटूया, परवा भेटूया आणि होतच नाही काही. सो या आता करूया लास्टचा दिवस एन्जॉय सेफली. थोडे इथे रस्ते तर खराब आहेत यार रत्नागिरीतले. 5 hours later. सो आता आमचा लंच झाला आहे. येस 5:30 वाजता. कारण आम्ही आता हरिहरेश्वरला नाही गेलो. हरिहरेश्वरला गेलो होतो पण आम्हाला रूम भेटलीच नाही. इतका पीक वेकेशन चालू आहे ना, सगळे स्टे फुल. आणि आम्ही काल ट्राय करत होतो जेव्हा फोनवरून बुक करायचं तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं की येऊन बुकिंग करा आणि ते सुद्धा नाही भेटलं. तर आम्ही अराऊंड 2-3 तास फक्त स्टे शोधत होतो आणि मग आम्ही डिसाईड केलं की आता घरीच निघूया मुंबईला. सो आम्ही आता परतीच्या प्रवासालाच लागलो, मुंबईला जातो आहे टुवर्ड्स. तर दिस इज दी एंड. सो कशी वाटली व्हिडिओ सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्टे ट्यून्ड. Signing off. Wheels to ride. 1,800 kilometers done. Thank you, Rahi. Thank you.